महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना श्री रंभाजी जगताप यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा श्री रंभाजी जगताप यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। महाराष्ट्राचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त खारेगावचे सुपुत्र आणि कार्यसम्राट नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। बोलतो तसाच वागतो, वचनाचे मोल जाणतो, माणसातला देव हा, माणसात देव शोधतो। महाराष्ट्राचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। सर्वसामान्य जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारे, 24 तास काम करणारे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। माजी नगरसेवक श्री दीपक वेदकर यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा श्री दीपक वेदकर यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सर्वसामान्य माणसांचं आधारस्तंभ माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना डॉक्टर जितेंद्र वाघ आणि शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना डॉक्टर जितेंद्र वाघ यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। जनतेसाठी अहोरात्र जीवाच रान, सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान। ठाण्याचे माजी महापौर श्री अशोक वैती यांच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। सर्वसामान्य माणसांचा नाथ, अनाथांचा एकच नाथ एकनाथ शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री अशोक वैती माजी महापौर ठाणे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा आनंद विश्व गुरुकुल आणि प्राध्यापक प्रदीप ढवळ यांच्या वतीने माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा। सर्वसामान्य माणसांचा एकच नाथ एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री रमाकांत मढवी यांच्या वतीने पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा।
रक्त भगवा ध्यास भगवेच ध्यान, जनतेसाठी अहोरात्र जीवाचं रान. सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री शैलेश पाटील यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी तन मन धन अर्पण करणारे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा शैलेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. जनतेसाठी अहोरात्र जीवाचं रान, सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान. माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे यांच्या वतीने माननीय एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी आधारस्तंभ असलेले माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेचा नाथ एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त शिवसेना उपनेते श्री दशरथ पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना शिवसेना उपनेते श्री दशरथ पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती दशरथ यादव यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री दशरथ यादव यांच्या वतीने माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया हो, हात दिला मदतीचा मंत्र दिला प्रगतीचा, कष्टकरी लागले जगाया, कष्टकरी लागले जगाया. ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री देवराम भोईर, श्री संजय भोईर, सौ उषा भोईर आणि श्री भूषण भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हार जीत हील पंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर आणि माजी नगरसेविका एकता भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. अनाथांचा एकच नाथ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त श्री एकनाथ भोईर आणि सौ एकता एकनाथ भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. जनतेसाठी अहोरात्र जीवाचं रान, सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान. ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री हनुमंत जगदाळे यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान. ठाणे शहरातील उद्योजक श्री जगदीश पाटील यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा.
सर्वसामान्य माणसांसाठी तन मन धन अर्पण करणारे, त्यांच्यासाठी 24 तास राबणारे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा जगदीश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जनतेसाठी अहोरात्र जीवाच रान, सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्रातील तमाम बहिणींचे लाडके भाऊ माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना श्री मंगेश कोळी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, सर्वसामान्य नागरिकांसाठी रात्रंदिवस काम करणारे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा मंगेश कोळी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना जय मल्हार एंटरप्राइजेस आणि स्पर्श फाउंडेशन शिवाजीनगरचे अध्यक्ष श्री विशाल माने आणि क्षत्रिय मराठा परिवारचे ठाणे जिल्हा प्रमुख मंगेश पन्हाळकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या विकासासाठी तन मन धन अर्पण करणारे, महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नांसाठी रात्रंदिवस काम करणारे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना श्री विशाल माने आणि मंगेश पन्हाळकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात, काळ जात आभाळ माया हो, हात दिला मदतीचा, मंत्र दिला प्रगतीचा, कष्ट करी लागले जगाया, कष्ट करी लागले जगाया. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, सर्वसामान्य जनतेचे कैवारी माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री राम रेपाळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी तन मन धन अर्पण करून काम करणारे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त श्री राम रेपाळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्रातील जनतेचे नाथ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त लोकनेते रमाकांतदादा पाटील आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना श्री रमाकांतदादा पाटील आणि मालती पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात, काळ जात आभाळ माया हो, हात दिला मदतीचा, मंत्र दिला प्रगतीचा, कष्ट करी लागले जगाया, कष्ट करी लागले जगाया. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुरेश गडा यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री सुरेश गडा यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. MCHIच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनला ठाण्यात सुरुवात झालेली आहे आणि काल पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या संपूर्ण प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि पुढचे 3 दिवस अनेक कार्यक्रम या एक्झिबिशनच्या दरम्यान असणार आहेत. एक्झॅक्टली काय काय सगळं असणार आहे, ठाणेकरांसाठी काय असणार आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्यावर MCHI ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता सर आहेत. जितूभाई, काल एक्झिबिशनला सुरुवात झालेली आहे, पहिल्याच दिवशी खूप गर्दी होती, काय सांगाल? जे ठाणे एक्सपो जे 22वा वर्ष आहे तो ते एक म्हणजे कार्यक्रम असा आहे की जे लोक त्याची वाट पाहते
की फेब्रुवारी कधी येणार आणि आपण कधी एक्सपो होणार. हे एक्सपोच्या उद्घाटन आपले माननीय डेप्युटी CM आम्ही त्याला एक उपमा दिली आहे, डिअरेस्ट कॉमन मॅन म्हणजे ते एकनाथ शिंदे साहेबने केली. सरनाईक साहेब आले होते आणि फर्स्ट डे पासून आपला एक प्रोग्रेस झालेला आहे. हे जो प्रॉपर्टी एक्झिबिशन असतं ते कन्झ्युमर फेअरसारखं नाही की त्याच्यावर चिक्का गर्दी पाहिजे असं नसते. हे मिनिमम 50 लाखचे एक घर असते, तो ते घ्यायला काही नेम एवढा जास्त. व्हॉट वी वॉन्ट, आम्हाला 8 ते 10,000 परिवार असं पाहिजे ज्याला ठाण्यामध्ये 8 ते 3 महिना 4 महिन्यामध्ये घर पसंत करायचे आहे. तो ते आमचे लक्ष आहे. साधारणपणे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात विकासक इथे येत असतात, बिल्डर येत असतात. यावर्षीचा काय सीन आहे? यावर्षी किती विकासकांनी त्यांचे किती प्रोजेक्ट इथे लावलेले आहेत? ठाणा इज प्रोग्रेसिंग सिटी, ठाणा इज हॅपनिंग सिटी. तर ठाण्यामध्ये लई इन्फ्रास्ट्रक्चर का काम चालू आहे आणि 2026पर्यंत जो इन्फ्राचं काम कंप्लीट होणार आहे म्हणजे ठाणा विल बी अ ग्रेट कनेक्टिव्हिटी हब. म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणे आपला लोकसंख्या वाढणार आहे. आमच्या अंदाजप्रमाणे 2025मध्ये 20,000 घराला प्रतिसाद भेटणार, म्हणजे 20,000 फॅमिली ठाण्यामध्ये राहायला आहे. 2026ला आणली अनदर 20,000 येईल आणि 2027ला 30,000 फॅमिली येणार. एवढं मोठा प्रचंड काम चालू आहे. तो जो विकास जो चालू आहे ते लई मोठ्या प्रमाणे चालू आहे आणि ठाण्याच्या इन्फ्राचं काम असं मोठ्या प्रमाणे, इंटरनल मेट्रो, एक्सटर्नल मेट्रो, वॉटरफ्रंट, कनेक्ट डायरेक्ट फ्रीवे कनेक्टेड टू मुंबई, असं म्हणजे कोस्टल रोड, एवढा मोठ्या प्रमाणे काम चालू आहे. तो लई चांगला प्रतिसाद. ठाणे शहराचा जो विकास चालू आहे या विकासामुळे पूर्वी याला डॉर्मेटरी म्हटलं जायचं, मुंबईची डॉर्मेटरी म्हटलं जायचं. आता लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे का? मी खरं सांगू तर आमच्या गुजरातीमध्ये 2009-8-9 पर्यंत म्हणजे गुजराती परिवार जो ठाण्यामध्ये राहत होता त्याच्या मुलगा मुलगीच्या शादी करायचा एक मोठा इश्यू होता. म्हणजे म्हटलं ते खरंच गोष्ट होता की साऊथ बॉम्बे या मुंबईवाले ठाण्यामध्ये शादी करत होते. आज उलटा झालेला आहे. ठाण्याचा एवढा मोठा इमेज वाढलेला आहे. तो नाव इट इज अ प्रेस्टिज टू बी देअर इन ठाणे असं. मेट्रोचं काम खूप जोरात चालू आहे. ह्या मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर शहर कसं दिसेल? मेट्रो आपल्या ठाण्यामध्ये ओनली सिटी ज्याच्यामध्ये इंटिग्रल मेट्रो पण आहे. म्हणजे मेट्रो विल चेंज द गेम. आपण वडवलीपासून वडाला, वडवली ते वडाला म्हणजे कनेक्टिंग मुंबई, मुलुंड, कांजूरबाग, भांडूप, घाटकोपर आपण 20-25-30 मिनिटांमध्ये पोचणार आहे. तो पूर्ण गेम चेंज होणार. आणि दुसरा मोठा इन्फ्राचा जो प्रोजेक्ट आहे बोरिवली टनल, ठाणा बोरिवली टनल जो 10 मिनिटमध्ये बोरिवली पोचणार, म्हणजे ते पूर्ण गेम चेंज करणार. इथून अंधेरी, बोरिवली या साईडला जायला 10 मिनटं 15 मिनटं साहजिक तिकडचं पॉप्युलेशन पण इकडे येऊ शकतं. त्याचं कारण काय आहे, आत्ता बोरिवलीमध्ये हायवेमध्ये आपण फ्लाईट घेतला नाही तो 35,000 रेट ते, आणि हेच तुम्ही घोडबंदरमध्ये घेतला तो 12,000 ते 15,000. एवढा ह्यूज डिफरन्स आहे. म्हणजे सगळ्याला व्हॅल्यू फॉर मनी ठाण्यालाच भेटणार. ओव्हरऑल पण जो एक फायनान्स ही जी गोष्ट आहे ही सुद्धा इथे कॅटर होते आहे. अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूट आपण बघतो आहोत इथे आहे. SBI तुमचं मेन स्पॉन्सर आहे. याचा किती पण फायदा होतो कस्टमरला? सगळी बँक्स आहे, SBI, ICICI आहे, HDFC आहे, बँक ऑफ महाराष्ट्र. तर त्याचा मोठा फरक आहे. म्हणजे लोकांना जेव्हा इथे येईल तो त्याला माहिती पडेल की व्हॉट इज द एलिजिबिलिटी क्रायटेरिया, किती रुपयाची लोन त्याला भेटू शकतो, त्याप्रमाणे ते आपला घर पसंत करू शकतो. म्हणजे अंडर वन रूफ ही कॅन डिसाईड की आय कॅन बाय दिस. काय एक्सपेक्टेशन आहे या वेळेसच्या एक्झिबिशनकडनं? किती माल विकला जाईल साधारणपणे? कितीचा टर्नओव्हर होईल या एक्झिबिशनच्या माध्यमातून? एक्झिबिशनमध्ये काय आहे, 4 दिवसमध्ये एक वेगळा टर्नओव्हर. 4 दिवसमध्ये लोक येते इथे
बघा हे मोठा डिसिजन आहे लाईफ टाईमच्या. असं नाही की एक दिवसमध्ये कोणी गोष्टी करून डिसिजन. आमच्या 2 ते 3 महिन्यापर्यंत साईट व्हिजिट होते आणि नंतर कन्क्ल्युजन होते. तो आम्हाला नंतर 25,000 फॅमिलीपासूनच आपला घर शोधायचा आहे. तो पुढच्या 3 महिन्यात कमीत कमीत 8 ते 10,000 फ्लॅट ठाण्यामध्ये विकून घ्या. तुम्ही लाडक्या बहिणीला यावेळेस खूप प्राधान्य दिलेलं आहे, त्याच्यामुळे महिलांचं काही वाढलेलं आहे का, फ्लो वाढलेलं आहे का, काय दिसतंय का? आज सेकंड डे आहे, तर आज आम्हाला माहिती पडेल की त्याचा रिस्पॉन्स कसा आहे. काय योजना आहे ती? आम्ही असं सांगितलं होतं लाडक्या बहिणामध्ये आपण फॅमिलीमध्ये एक वुमन या मदरच्या नावानं ज्या फ्लॅट असते तो फॅमिली एक हॅप्पी फॅमिली राहते, एक सेफ फॅमिली राहते. तर आम्ही ते वुमन एम्पॉवरमेंट एनकरेज करायला तुम्ही महिलाच्या नावाने फ्लॅट घेतला वुमनच्या नावाने तरी आम्ही त्याला डिस्काउंट देतो 10% काही पण. असं आहे सगळं. ठाण्यात ढोकाळी येथील हायलँडच्या मैदानामध्ये सध्या एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अगदी आज सकाळी शनिवारचा दिवस आहे आणि सकाळपासून इथे गर्दी आम्ही आत्ता इथे बघितलेली आहे. कुटुंब येतं ॲक्च्युली, म्हणजे जसं जितू आत्ता म्हणाले की हे कन्झ्युमर ट्रेड फेअर नाही की इथे खूप गर्दी पाहिजे. इथे फॅमिली येत आहेत, जेन्युइन फॅमिली येत आहेत की ज्यांना घर विकत घ्यायचं आहे असे लोक येत आहेत आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये याचा ठाणे शहराच्या ओव्हरऑल परचेसिंगवर आणि याच्यावर परिणाम होत असतो. आणि सर पुढच्या 2 दिवसासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मी सगळ्याला सांगू इच्छितो की जो कोणी माणसाला मुंबईमध्ये घर घ्यायचं असेल, नवी मुंबईमध्ये घ्यायचं असेल की पालघरमध्ये घ्यायचं असेल की वसई विरार, ते एकदा 4 दिवसमध्ये एक्झिबिशनमध्ये या. ठाण्यामध्ये घर घेतला त्याच्या व्हॅल्यू फॉर मनी म्हणजे मोठा आहे, तर तुम्हाला ते डिफरन्स कळेल. तो प्लीज कम अँड व्हिजिट दिस एक्झिबिशन. नक्कीच ठाणेकर नागरिकांसाठी यंदाचं 22वं वर्ष आहे आणि ठाणेकर नागरिक या एक्झिबिशनची वाट बघत असतात. एवढंच जबरदस्त यांनी ना ठाण्याचं ब्रँडिंग केलेलं आहे ओव्हरऑल देशामध्ये. माझ्या मते हे पहिलं एक्झिबिशन याच्यानंतर सगळीकडे सुरू झाले, बरं ना? एक्झिबिशन पण 3 महिन्यापर्यंत राहते, पण पीपल कॅन व्हिजिट ऑनलाईन ऑल्सो. सो नक्की या. आणखी सोमवारपर्यंत एक्झिबिशन आहे आणि तुम्हाला खरं सांगतो खूप सारे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्ही होम बायर आहात तर. थँक्यू व्हेरी मच जिजूभाई. थँक्यू, धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी सातत्याने उपलब्ध असणारे, सर्वसामान्य माणसांसाठी तन मन धन अर्पण करणारे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा अनिल मुंबईकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री देवानंद थळे, शिवसेना जिल्हा प्रमुख, ठाणे जिल्हा ग्रामीण आणि नगरसेवक भिवंडी महानगरपालिका यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक आणि शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री देवानंद थळे यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेना उपविभाग प्रमुख श्री गणेश टाक यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेबांना
वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रासाठी तन मन धन अर्पण करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री एच.एस. पाटील माजी महापौर ठाणे यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांचा आधारस्तंभ, सर्वसामान्य माणसांचं आशास्थान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया हो, काळ जात आभाळ माया हो. हात दिला मदतीचा मंत्र दिला प्रगतीचा कष्ट करी लागले जगाया हो, कष्ट करी लागले जगाया. शिवसेना उपविभाग प्रमुख श्री हेमंत जाधव यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसांचा आधारस्तंभ माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा येऊर परिसरातील तमाम आदिवासी बांधवांच्या वतीने श्री हेमंत जाधव यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिवसेनेचे सिद्धेश्वर शाखेचे शाखाप्रमुख श्री जयवंत काशीनाथ चव्हाण यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये स्वतःचा अलौकिक निर्माण करणारे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री जयवंत काशीनाथ चव्हाण. शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री जेरी डेव्हिड आणि माजी नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री जेरी डेव्हिड आणि नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त लक्षावधी शुभेच्छा. जनतेसाठी अहोरात्र जीवाच रान, सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान. शिवसेना विभाग प्रमुख श्री किरण नागती यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना किरण नागती यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे घोडबंदर रोड विभाग प्रमुख श्री मुकेश ठोंबरे यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक अभिष्टचिंतन. पुनश्च एकदा शिवसेनेचे घोडबंदर रोड विभाग प्रमुख श्री मुकेश ठोंबरे यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे नगरसेवक श्री प्रकाश शिंदे यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अनाथांचा एकच नाथ माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा नगरसेवक श्री प्रकाश शिंदे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझं खरा दुःख हरा ठाव घे संकटात. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री राजन किणे
आणि माजी नगरसेविका अनिता किने तसंच मोरेश्वर किने यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री राजन किने, सौ अनिता किने, श्री मोरेश्वर किने यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. महाराष्ट्रातील तमाम बहिणींचे लाडके भाऊ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्री राकेश मोदी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा आणणारे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री राकेश मोदी यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. खारेगाव परिसरातील तरुण तडफदार समाजसेवक श्री राकेश पाटील यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या जनतेसाठी 24 तास काम करणारे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री राकेश पाटील आणि सौ रचना राकेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री सचिन कांबळे आणि माजी नगरसेविका मनीषा कांबळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी रात्रंदिवस झटणारे, रात्रंदिवस काम करणारे महाराष्ट्रातल्या लाखो करोडो बहिणींचे लाडके भाऊ माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री सचिन कांबळे आणि सौ मनीषा कांबळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया हो, हात दिला मदतीचा, मंत्र दिला प्रगतीचा, कष्टकरी लागले जगाया हो, कष्टकरी लागले. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री संजय पाटील यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांचे आधारस्तंभ, सर्वसामान्य माणसांचा नाद एकनाथ शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री संजय पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. माजी नगरसेवक श्री शरद कणसे यांच्या वतीने उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन. आपल्या कार्यकर्तृत्वाने अवघ्या 2.5 वर्षांमध्ये महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री शरद कणसे, सौ निर्मला कणसे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जनतेसाठी अहोरात्र जीवाच रान, सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान. शिवाय विद्याप्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सुलेखाताई चव्हाण यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रभरामधील भगिनींचे लाडके भाऊ बनलेल्या माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. शुभेच्छुक सुलेखा चव्हाण. सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना श्री सुनील उर्फ बाळाशेठ सुरोसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अर्थात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री सुनील उर्फ बाळाशेठ सुरोसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे सभापती श्री विलास जोशी यांच्या वतीने माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांचा आधारस्तंभ, सर्वसामान्य माणसांचं आशास्थान एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री विलास जोशी यांच्या वतीने पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती वीणा भाटिया यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. सर्वसामान्य जनतेसाठी तन मन धन अर्पण करणारे सर्वसामान्य माणसाचे आधारस्तंभ माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त वीणा भाटिया यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स.